हाय कर दिला, हाय कर, हाय कर. ये वर ये, इथे हाय कर. कोण आहे तिकडे? पिलो. ओय. ओय, इथे बघ. हाय. हाय, दीदी हाय. हाय कर दीदीला, दीदीला हाय कर. हॅलो, से हॅपी बर्थडे बोल. हॅपी बर्थडे बोल बघू तिला. चालली. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माझी ब्रह्ममध्ये. सगळ्यांना पहिला हॅपी न्यू इयर. इंग्लिश कॅलेंडरनुसार आपलं नवीन वर्ष आता नाही, आपलं नवीन वर्ष पाडव्यालाच. सो आत्ता आलेलो आम्ही बड्डेला. माझ्या मित्राच्या मुलीचा बड्डे होता, बट मला काही कारणास्तव निघावं लागतं. आता मी कुठे चाललो आहे मी तुम्हाला तिकडे जाऊन सांगतो. आपण चाललो आहे, थोडंसं सबर करा. वैदू, वीरा आणि मम्मी सगळे वरती आहे आणि जवळच आहे हॉल करी रोडला. त्याच्यामुळे वैदू बोलली मी येताना घेऊन येईन. सो मी आता जातो, पळतो, कारण मिस नको व्हायला मी जिथे चाललो आहे ते. चला भेटूया डायरेक्ट तिथे. या अशा ट्रॅफिकमधून मी कसं वेळेवर पोचून. आणि पोल्युशन बघतोय सध्या, मुंबईचं पोल्युशन सध्या नाही, नेहमीच आता घाण होत चाललेलं आहे. दिल्लीनंतर मुंबईचाच नंबर लागायला लागला आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला खोदून ठेवलं आहे. चला सिग्नल सुटला, मी पुढे बोलतो. आपण आत्ता आलो आहे NSC यायला, वरळी डोम. आणि तिथे आहे आपली प्रो कबड्डीची मॅच. आजपासून मुंबई लेग चालू होतं आहे आणि आज पहिली मॅच, सेकंड मॅच आपली आहे. सो गाडी पार्क केली आहे इथे. गाडी पार्किंगसाठी जागा पण आहे, बट साल्यांनी 80 रुपये घेतले. ह्याच्या अगोदर आपण इथे आलेलो, प्रो गोविंदाचं जेव्हा कॉम्पिटिशन होतं तेव्हा आपण आलेलो आणि पूर्ण दिवस आपण इथे होतो. आणि आज त्यानंतर आज आलो आहे आपण. सो जाऊयात. आपली पूर्ण यू मुंबईची टीम इथं चेक केलं आहे. हे स्कॅन आहे, बारकोड स्कॅन करतात, ऑनलाईन काढलेली त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही. आणि इथून आपली एंट्री आहे. सो जाऊयात आता, आतला माहोल बघूया. पहिली मॅच चालू आहे आणि पहिली मॅच संपायला 10 मिनटं बाकी आहेत. पटना पायरेट्स आणि दबंग दिल्ली. आणि स्कोर आहे दबंग दिल्ली 32, पटना पायरेट्स 26. शेवटची 10 मिनटं बाकी आहेत. लेट्स सी कोण जिंकते पहिली मॅच. वॉल्यूम कम क्यों हो रहा है, सिर्फ स्पीड कम होना है. शेवटची 5 मिनटं राहिली आहे आणि दिल्लीसाठी डू एंड डाय आणि ही कॅच झालेली आहे. स्टील दिल्ली 3 पॉईंटने लीडवर आहे. बघूया शेवटच्या 4 मिनटात काय होतं आहे. आणि माहोल आता रंगतोय हळूहळू शेवटच्या 4 मिनटाचा. लेट्स सी कोण जिंकेल. मला वाटतं दबंग दिल्ली जिंकेल. बघूया कोण जिंकेल. आणि शेवटची 40 मिनटं बाकी आहे. यातल्या यांची एक रेड होईल आणि यांची एक रेड होईल. स्टील दबंग दिल्ली 3 पॉईंटने लीडवर आहे. सो सुपर रेड झाली तर पटना पायरेट्स जिंकू शकेल, अदरवाईज दबंग दिल्ली मॅच घेऊन जाणार. आणि शेवटची रेड पटना पायरेट्सची असेल आय थिंक. सो 1 पॉईंट अजून एक मिळाला. 2 पॉईंटची लीड आहे अजून दबंग दिल्लीकडे. आणि स्टील जर ह्याला लवकर आऊट केलं 10 सेकंडमध्ये तर त्यांच्याकडे चान्स आहे, पण मला नाही वाटत. दबंग दिल्ली ही मॅच जिंकली. फाईन, वेल प्लेड. अगदी छोट्या मार्जिनने दबंग दिल्ली मॅच जिंकली. आणि यानंतर लगेच आपली मॅच सुरू होणार आहे, यू मुंबा वर्सेस बँगळुरू. चलो कॅच झालेली आहे आणि दबंग दिल्ली 1 पॉईंटने मॅच जिंकलेली आहे. क्या बात आहे.
फायनली आपली टीम आलेली आहे. होपफुली आपण पहिली मॅच जिंकू बँगलोर बुल्स सोबत. कम ऑन बॉयज, कम ऑन. आणि सुरुवातीची 5 मिनिटं तर होत आली आहे, ऑलमोस्ट होत आली आहे. युमुंबा 4-2ने लीड करते आणि युमुंबाची टीम ऑन पेपर काय मी ऑन मॅट पण स्ट्रॉंग आहे बँगलोर बुल्सपेक्षा. आपल्याकडे पूर्ण यंग स्क्वॉड आहे आणि आपली मुंबईची मुलं पण आहेत त्याच्यात. पण ऑन पेपर आता ऑन फील्ड तरी खेळत नाही. लेट्स सी. डीव अँड डाव रेड आहे बँगलोर बुल्ससाठी आणि हा त्यांचा लांब लचक रेडर आहे. लेट्स सी याची कॅच होते का? नाही. आणि माझ्या बाजूला बँगलोर बुल्सचा सपोर्टर बसला. कॅच 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 कॅच. पहिला लोन बँगलोर बुल्सवर पडायच्या तयारीत आहे. 2च प्लेयर त्यांचे राहिलेत आणि आता एकच प्लेयर राहिलेला आहे. तो लोन पडणार आहे लवकरच. लेट्स सी. आणि हा फायनली कॅच झालेली आहे. पहिला लोन पडलाय अगदी 10 मिनिटाच्या आत. व्हेरी गुड. अरे डीजे वाजव. वेल प्लेड. 11-3 युमुंबा लीड करते आता. आणि हाफ टाइम नंतर स्कोर आहे 19 आणि 10. युमुंबा अजून लीड करते 9 पॉईंटने. सेकंड हाफ पण आपला असाच जाईल आणि खूप चांगले खेळतात आपले सर्वच प्लेयर, स्पेशली आपले डिफेंडर्स. वेल प्लेड बॉल. आणि बँगलोर बुल्स दुसऱ्यांदा ऑल आउट होण्याच्या मार्गावर आहे. सो लेट्स सी. शेवटचा प्लेयर त्यांचा राहिलाय, बोनस दिलाय. वाचलाय. हे पकड. शाबास. सेकंड टाइम ऑल आउट झाली. किती झाला? 25-17 नाही. जाता जाता बँगलोर बुल्सला ऑल आउट करण्याचा चान्स मिळाला आहे यू मुंबईला. मॅच तर तशी संपलेली आहे. शेवटची रेड आहे बँगलोर बुल्सची आणि यू मुंबईने मॅच 41-35 जिंकलेली आहे. सही आहे. होम लेगची पहिली मॅच तर मुंबईने जिंकलेली आहे. वेल प्लेड बॉय. चलो. Ladies and gentlemen, boys and girls, that is game set and the match of the final scores are Yumumba at 40, the Bengaluru Bulls on at 35, and the winners of this match, the home team, Yumumba. बोलो ओम साईराम. सो आम्ही चाललो. आज वार आहे शनिवार आणि आमची पालखी आली आहे, म्हणजे शिर्डीला जे गेलेले पदयात्रेचे सर्व आले आणि त्यानिमित्ताने पूजा असते. सो सत्यनारायणाची पूजा होती आज. सो वीरा, वैदू, तस्मय, आरू सगळ्यांना वर घेऊन चाललोय आणि आपल्याकडे भजन आहे. सो आधी पाया पडून घेऊया. या.
करावी तुमची सेवा आशे जवळ शबनाला वंदन गणेशा तुला पार्वती हे पार्वती चामुंडा सांगतो मी तुला पार्वती चामुंडा सांगतो मी तुला भजनाला शुभ प्रभात मंडळी. आज वार आहे रविवार आणि वाजले सकाळचे 6:30 नाही 7 वाजले. मी उठलो 6:30ला आणि आपण चाललो आहे खेळायला. सो संडे बऱ्याच दिवसांनी सकाळी खेळायला जातो माझ्या टीमसोबत. आणि आपले मित्र लोक अगोदर गेलेत, मला नेहमीप्रमाणे उशीर झाला. सो आता आपण डायरेक्ट ग्राउंडवर भेटूया. ॲक्च्युली विराज 4, 4:30, 5 वाजता उठलेली. सो त्याच्यानंतर माझी जी झोप मोड झाली. त्याच्यानंतर मला झोप यायला काय झोपच येत नव्हती. सो म्हटलं ठीक आहे आता उठलो तर जाऊया प्रॅक्टिसला. राऊंड तर नाही आहे, प्रॅक्टिसला जाऊया. चला डायरेक्ट ग्राउंडवर भेटू आता. दोन बॉल ना. वाईट 2 बॉल नाही, 9 आहे. तीन बॉल झाले विजय. हे स्कोर मोजा तू. लगेच थ्रो टाक ना. वाइट 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 है, वाइट है, वाइट है, वाइट है. लाइन वर है. शूट है, शूट है, शूट है. थांब मॅच झालं दाखवतो. थांब. शूट आहे रे. वाईट आहे, वाईट आहे, खरंच वाईट आहे. अबे मी शूट आहे तुला दाखवतो मी. 4 ए 1 बॉल बाकी है. वाइट. किधर है रे? 4. परत बॅट मारायचा तसा. हे नेल्सन तो आज जा ना, बॉलर दिसत नाही. कॅच होती. नाही वाईट होता. आता मग जोरात तरी मारायला तिकडे गेला असता काय. हळू बोल ना.
कानात ओरडला नो. अरे विचार तू खांदे बिंदे दाखवू नको इकडे. चल विजय घे तू स्टंपिंग. आता मी रेकॉर्डिंग करतोय. तू घे. त्रिफळाची स्कोर 1 वर 7 झाला. गाडी 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 गेट उघडणार. थांब 2 मिनिटं थांब. आणि सध्या हा ज्या मुंबईचं अट्रॅक्शन, मुंबईचं नाही पूर्ण भारताचं जे अट्रॅक्शन आहे म्हणजे राम मंदिर, येत्या 22 तारखेला आपल्या अयोध्यामध्ये राम आपले अवतरणार आहेत. आणि आपल्या पूर्ण हिंदूंना फार मोठी गोष्ट आहे. आणि आपल्या दादरकर मुंबईकर लोकांना पण बघा, लोक झेंडे परत किती गर्दी आहे इकडे. आणि फार मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि ही दादरमधली जी रोषणाई दिवाळीनंतर मला वाटतं आत्ताच केली असेल ना, 1 नंबर वाटते. तर तुम्ही पण जमलं तर या बघायला नक्की. फोटो वगैरे काढताना जरा सांभाळून, कारण रोड साईडला आहे. म्हणजे बायको कुठे आहे, हरवली की काय? हाय हाय हाय. सो ही अशी गर्दी आहे इकडे. सो कसं वाटलं? मस्त आहे ना. आणि 1 नंबर वाटतंय लांबून बघायला. जवळून फोटो वगैरे काढणं थोडं पॉसिबल होणार नाही, कारण तिथे खूप गर्दी आहे आणि तो व्ह्यूही भेटणार नाही. लांबून तुम्हाला चांगला मिळेल. तर जय श्रीराम. तो सगळीकडे जसा राम महोत्सव साजरा करणार आहे तसा आमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा राम महोत्सव जोरात आहे. श्रीराम. तो सगळे बिल्डिंगची मुलं खाली आलेत. आणि असंच आमच्याकडे युनिटी असते. जेव्हा काही कार्यक्रम असतो तेव्हा सगळी मुलं एकत्र येतात आणि एकत्र साजरा करतात. मस्त वाटतंय ना. आमच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये पण इथे कंदील लावत आहेत का बॅनर लावतात माहीत नाही, पण आमचा बॅनर पुन्हा वर खेचून पुन्हा खाली घ्यायचा, कारण थोडी सेटलमेंट त्याची चुकीची झालेली. थोडा क्रॉस दिसत होता, त्याच्यामुळे आता पुन्हा वरती खेचून जुगाड केलेला दिसतोय. बघू. आज वार आहे रविवार आणि आम्ही आलो आहे गर्दीवरून. तुम्हाला कळलं असेल दादरमध्ये मम्मीसाठी स्वेटर घेतलं आहे, कारण आमची येत्या हप्त्यामध्ये ट्रिप आहे, कारण मोठा वेकेशन आहे. आणि आम्ही मी आता सांगत नाही कुठे चाललो आहे. आता आलो आहे सध्या विराची शॉपिंग करायला, कारण विराचं बोरनान करायचं आहे. आय नो थोडं लेट झालं आहे, संक्रांत होऊन गेलेली आहे. बरं, स्वेटर मी घेतलं आहे परेल नाक्यावरून. परेल नाक्याला तिकडे नाक्यावरच बरेचसे शॉप्स आहेत बाहेरच्या रोड साईडला बसून. काय आलं वेगवेगळं आहे, एकच नाही. घे मग. कसं आहे ते? कसं नाही, तुला काय वाटतं? हे तो मला बोलतो हे होईल ना, तिला होईल. तो मला काय बोलतो, जर टाईट झालं ना तर इथे हे असं मारून इथे पण तो हुक लावू शकतो, मग ते अजून बोलतो. ठीक आहे. घेऊ हलव्याचे दागिने पण आहे. हा घे.
सो ह्याच दुकानात मागे पण आम्ही आलेलो आय गेस गेल्या वर्षी संक्रांतीला इथूनच विरासाठी ड्रेस घेतलेला. मला माहीत नाही कधी, आता आठवत नाही, इथूनच घेतलेला. आणि हे दादरला रानडे रोडलाच हे शॉप आहे, अगदी कॉर्नरला. वामन हरी पेटे ज्वेलरी शॉप त्याच्या अगदी समोर आहे. आणि हलव्याचे दागिने पण घेते. सो येत्या हप्त्यात एखादी संध्याकाळ बघून आम्ही करू. उद्या तरी नाही करणार आहे, कारण उद्या आपले प्रभू श्री रामचंद्र येणार आहे. मजा आहे, खूप मोठा महोत्सव. चलो बरं. आणि हे स्वेटर आम्ही घेतलं परेल नाक्यावरून. जर कोणाला म्हणजे मम्मीसाठी घेतलेलं आहे, कारण आम्ही जिथे जातो तिथे थंडी असणार. सो कुठून तुम्हाला एक्झॅक्ट पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला सांगेन. परेल नाक्याला तिकडे शॉप्स आहेत सध्या, तेवढंच चेक पॉईंट तुम्ही समजा. चलो, संपूर्ण दादर सणसूद असल्यासारखं गजबजलेलं आहे. आम्हाला थोडी उद्याची शॉपिंग करायची, म्हणजे उद्या आपल्यासाठी फार मोठा दिवस आहे. सो आम्ही आमच्या घरासाठी पण काय काय घ्यायचं, मम्मीने काय काय सांगितलं आहे. आणि मी खास करून तुम्हाला समोरचं समस्त दादर फेरीवाल्यांनी हे लाईटिंग केलेलं आहे, फार भारी वाटते. पण मी तिकडे गाडी नाही घेऊन जाऊ शकत, कारण खूपच गर्दी आहे समोरच्या साईडला आणि गाडी अलाव पण होत नाही आहे. बस आतमध्ये गेलं तो फसू. सो सध्या लांबूनच बघा. आणि आम्हाला घ्यायचं आहे ते पताके येतात ना ऑरेंज कलरचे ते, आणि अजून काय का हां तोरण घ्यायचं. चला बघू. तो वैदू गेली आहे फायनली. आम्ही ह्या गल्लीत घुसलोच, कारण इथे आल्याशिवाय पर्याय नव्हता. असे पाय राहवले नाही, म्हटलं बघूयाच जाऊन. सो मी जाताना तुम्हाला शूट दाखवतो बाहेरचं. आणि आत्ता आलं महिला वस्तू भंडारमध्ये, कारण इथे चान्स होता ते पताके मिळतील, कारण आता फार रेअर मिळतात ते पताके. आणि आमच्या मम्मीला कुठून सुचलं काय माहीत कुठे लावणार आहे. दुसरी गोष्ट जे फुलांचे हार बघायचे होते, तर आम्ही विचार करत होतो ते खरे हार घेण्यापेक्षा ते रेडीमेड जे आर्टिफिशियल असतात गोंडे ते बघूया, कारण ते कधीही लावता येते. इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे. सो ते बघूया आता ते कसं मिळतात. तर वैदू विचारते फोन करून मम्मीला, जर तेच झालं तर ते घेऊ. मीला आमच्या पताका आमच्या कुठे मिळत नाही ऑरेंज कलरच्या, तर ह्याच काढून घेऊन जातो आता, असं वाटतंय मला. बरं, मी तुम्हाला हे दाखवायला केलेलं, कारण इथे पूर्ण राम मंदिरची प्रतिकृती उभारली आहे आणि सुंदर केलेली आहे, बघण्यासारखी आहे. जर तुम्ही आलात फुल मार्केटच्या गल्लीमध्ये तर नक्की बघायला या. आता मी इथे जास्त वेळ थांबू जय श्रीराम. जास्त वेळ थांबू नाही शकत, कारण खूप गर्दी आहे. त्यात माणसांची गाड्यांची सगळीच गर्दी. मस्तच वाटते, सुंदर आहे, सुंदर.